देवाला देणं झाले तर कमीत कमी सकाळचे 4:30 ते 6:30 हे 2 घंटे का होईना पण त्यांना काय करायचं, देवाला द्यायचं. आणि या वेळेमध्ये मग मात्र कोणाकडे बघायचं नाही, कोणाचं काही ऐकायचं नाही. जे जे करायचं ते आपला देवदेव ह्या 2 तासामध्ये करायचा. हो, उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, शरणतयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. आता कोण भाग्यवान आहे, कोण भाग्यवान आहे ते सांगता येत नाही. पहाटे उठायचं आता जवळजवळ राहिलेलं नाहीच राहिलं. हो का? 12 वाजेपर्यंत जर मोबाईल बघितला तर पहाटे माणसाला उठून होतंय का पुन्हा? जो माणूस 12 वाजेपर्यंत तरुण असणारा मोबाईल बघतो त्याच्यानं पहाटे उठणंच होत. पण शास्त्र असं सांगतं 24 तासातली अमृत वेळ जर काय असेल तर पहाटची वेळ. ब्राह्ममुहूर्त तत्वता पवित्र जान वस्तुता, जो साधकाच्या निज स्वार्था होय वाढविता अनुदिनी. रात्रंदिवस अशा प्रकारे आपल्याला प्रगती पथावर जायचं असेल तर आपण ही वेळ दौडायला नको, बरं का? आता नित्यकर्म केलं पाहिजे. काही वेळेला नैमित्तिक कर्म सुद्धा पुन्हा येत असतं 12 महिन्यामध्ये. सोम सूर्यादी ग्रहणे येऊन करविती पार्वणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस. मग नित्यकर्मामध्ये काय येतं? देवाची जयंती, अनंत कोट ब्रह्मांड नायक अवताराला यावं लागतं. त्याला काय यावं लागतं? धर्माला ग्लानी आली ना अधर्म वाढला तर देवाला अवताराला यावं लागतं. इतकं धर्म महत्वाचा आहे महाराज. हो, बघा ज्ञानोबराय म्हणतात, आगा स्वधर्म जरी बुडाला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, आणि दीपासवे मालवला प्रकाशू जाय. म्हणून काही जरी असलं तरी ज्यानं त्यानं आपापल्या धर्माला भ्यायचं आणि तत्परतेनं आपला धर्म आचरणात आणायचा. आज जगामध्ये आपला कोणी सांभाळ करू शकत नाही, आपली रक्षण करू शकत नाही. फक्त आपला धर्मच आपलं काय करू शकतो? रक्षण करू शकतो. धर्मापासून आपण दूर गेलो की आपलं वाटुळ झालं. केव्हा झालं? 4-2 दिवसाला सुद्धा नाही म्हणतात महाराज. अंधार दिवा मालवायला आणि अंधार पडायला 10-5 मिनिटं लागत आहेत का? नाही. तसं दीपा सवे मालवला प्रकाश उजाय. हो, किती धर्म महत्वाचा आहे, पण लोक धर्माला महत्व देईना झाले. माणसाला वाटतं धन असलं की सगळं झालं. साधू संत म्हणतात धनानं काही वेळेला व्यवस्था होईल पण धर्माशिवाय अवस्था निर्माण होत नाही. म्हणून व्यवस्था महत्वाची, त्याच्यापेक्षा अवस्था महत्वाची आहे. आणि धर्म महत्वाचा आहे. आता धर्माबद्दल एक थोरा मोठ्यांचा एक असणारी कथा मी तुम्हाला सांगेन. गंगेमधून नाव चालली होती, नाव. आणि नाव चालली असताना वादळ आलं, पाऊस आला. आता नाव डळमळायला लागली तर नावाड्याला वाटलं आता नाव काही आपली ताब्यात राहायचा अंदाजा नाही, त्याच्यापेक्षा चला आपला तर आपण जीव वाचवावा. म्हणून नावाड्यानं काय केली महाराज? उडी टाकली. आता नावाड्यानंच उडी टाकल्यास नाव कशी राहील मला सांगा? नावाड्यानं उडी टाकली, नाव बुडाली, सगळे बुडाले. आता ह्याला वाटलं वाचावा पण त्याला माहित नव्हतं पुढे किती गाळ आहे काय म्हणून. महाराज गाळात फसला आणि तो बी मेला. हे सगळे यमाकडे गेले. यमाने पाहिल्याबरोबर सेवकांना सांगितलं जेवढे नावेत बुडालेत ह्यांना स्वर्गाला लावा, पण हे नावाडी आहे ना ह्याला नरकात घाला म्हणले. नरकात हात जोडून उभा राहिला आणि त्यानं सांगितलं यमराज हे सगळे जसे नावात बुडाले तसं मी सुद्धा नावातच बुडालो, म्हणजे गंगेतच बुडालोय. मला का म्हणत तसा पक्षपात? त्याने म्हणे अजिबात पक्षपात नाही. कारण तुला नरकच का याचं एकच कारण आहे, तुझा धर्म तो सोडलास. प्राणाची बाजी लावून नावेचं रक्षण करणं काय होतं? तुझा धर्म होता. पण तू तो धर्म सोडलास आणि जीव वाचण्यासाठी अशा प्रकारे नावेला सोडून दिलंस आणि त्याच्यामुळं फक्त तू नरकाचाच अधिकारी. आता माझ्या पायावर किती जरी लोळलास तरी काय उपयोग होणार नाही. हो, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात दुरिताचे तिमिर जावो आणि विश्व स्वधर्म सूर्य पा.
ज्यानं त्यानं आपापला धर्म सांभाळला पाहिजे. मतदारांनी मतदान केलं पाहिजे आणि निवडून आल्यानंतर नेत्यानं समाजाची सेवा केली पाहिजे, नाही का? हो, समाजाची सेवा केली पाहिजे. पण मुळातच अशा प्रकारे मतदार मतदान करीना दादा. अगोदर ती टेबलाच्या खालून घ्यायला लागला. 40% तर लोक तसंच करत तिथं, नाही का? आपण सगळ्याला कसं काय म्हणू, पण 40% लोक घेतल्याशिवाय मतदान करत नाहीत. आणि मग नेत्याला निवडून येण्यासाठी लाखावर म्हणू का, आता काय काय म्हणू, पुढचा आकडा बोल. त्याला निवडून येण्यासाठी जर करोडो रुपये लागले तर त्याला पुन्हा उजळत निवडून आल्यास की एवढा खर्च आता कशातून काढू. आणि देऊन देऊन मला किती वर्ष देणार आहे. मग सगळीच अशा प्रकारे इमारत ढासळती का? मतदारांनी काय केलं, आपला धर्म सोडला. म्हणून ज्यानं त्यानं आपापला धर्म जर सांभाळला तरच माणूस अशा प्रकारे सुखी होतो, अन्यथा नाही. आणि अर्जुन सुद्धा आपला धर्म सोडूनच पळून चालला होता. काही बी असू द्या देवा, मी 4 पदराची मी झोळी करीन, मी भीक मागन, पण मला काही युद्ध नग. म्हणजे आपला धर्मापासून तो दूर चालला. देव जा म्हणले का त्याला? नाही. या कौरवा भलते झाले अथवा काही पातले की युगची बुडाले जरी येथ तरी स्वधर्म एको आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय कृपाळूपणे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ज्यानं त्यानं आपला धर्म आणि धर्माला ग्लानी आली तर देवाला अवताराला यावं लागतं. म्हणून देवाची जयंती केली पाहिजे, संतांची पुण्यतिथी केली पाहिजे. का? येथे उपकारासाठी आले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जगी पासून निळोबारायापर्यंत सर्व संतांनी ग्रंथाची रचना केली. हो, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नसती ज्ञानेश्वरी लिहिली तर खरंच गीता कळाली नसती. हो, तिरी संस्कृताची गहने कोरोनिया मराठी शब्दरूपाने केली से निधाने निवृत्ती देवे म्हणून भलते न येत सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पाहावे तुलेनी संसारासे द्यावे तिलोद. अशा प्रकारचा हा ग्रंथ नाथ महाराजांनी भागवत लिहिलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला. 1000 काम असतील असू जात, पण त्या कामामध्ये सर्वात महत्वाचं काम ठरवायचं की 12 महिन्यात या 3 ग्रंथाची एक होईना पण आवृत्ती झाली पाहिजे. 12 महिन्यात 3 ग्रंथाची आवृत्ती झाली पाहिजे. मग बाकी काही असू जा, त्याला पुन्हा बाकी काही म्हण सांगायचं नाही, मला हे काम होतं ते काम होतं. आणि त्यातली त्यात 50 वर्षाच्या पुढच्या माणसाने तरी करावा. हो, 40 वर्षाच्या आतले त्यांना जास्त व्याप आहे. 50 वर्षाच्या पुढचे जवळजवळ 80% प्रपंच काय झालेला असतो, संपत आलेला असतो. मग त्या टायमाला डोळे चांगले तोरकच्या सगळ्या गोष्टी पुढं पुढं करीन म्हणल्यास होतच नाही मला. हो, एखाद्या वेळेला चलणं होईल पण बैठक होत नाही पुढं. हो, होती का दादा? नाही होत पुन्हा. आणि म्हणून अशा प्रकारे या ग्रंथ अशा प्रकारे आपल्याला सध्यापर्यंत घेऊन जातात. म्हणून त्यांची सेवा झाली पाहिजे. या अनुषंगानं हे सप्ताहाचं आयोजन आहे. सांघिक परमार्थ वेगानं होतो. हो, सगळेजण 10, 20, 5, 50 माणसं जर पारायणाला बसले तर महाराज एक दिवशी 1000, 2,000, 1,500 काय होत्या त्या ओव्या पारायणाला होत्या. एकटं पारायण करीन म्हणल्यानं नाहीत होत महाराज. हो, नाही होत अशा प्रकारची तिथे. आणि म्हणून सप्ताहाचं आयोजन आहे, भागवत कथा आहे, नाही का? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अशा प्रकारे या कार्यक्रमाला आज पहिला दिवस असल्यामुळं लई काही असणार अवघड सांगायच्या विभानगडीत पडत जाऊ नये. आणि अवघड काय आपल्याला एवढं येत बी नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज, मनुष्य जन्म जर मिळाला
तर या जन्माचं मुख्य अशा प्रकारचं ध्येय काय असेल तर देवाची प्राप्ती. हो. आणि देवाच्या प्राप्तीमध्ये खरा प्रतिबंध कोणाचा आहे तर मायेचा आहे. हो. माया हे मोठं काय आहे, मोठं विघ्न आहे महाराज. बरं, मायाचा विचार जर केला, विचारान ती खरी नाही, पण जवळजवळ साधू संत जर सोडले तर सगळ्यांना हिनं काय केलेले, फाशी टाकलेले. हो. याला तर मला वाटतं काकड्याच्या असणाऱ्या एका अभंगामध्ये सांगतात, माया विघ्ने भ्रमला खरे. नाही का, माया हे काय आहे, माणूस त्यानं भ्रमिष्ट झाला आणि म्हणता मी माझे नी घरे, हे मी आणि हे माझ, अशा प्रकारची ही मोठी माया इतकी दुस्तर आहे महाराज. ज्ञानोबरायाने 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकावर हिचं वर्णन केलेलं आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया, अशा प्रकारची हे किती आहे महाराज ही अवघड, एवढी अवघड आहे. ज्ञानोबराय म्हणतात किंबहुना दुआड माया नदी. हो, अशा प्रकारची ही नदी आहे. आणि या नदीमध्ये जलचर मात्र तसेच आहेत. अहंकार नकरे उडविले, नेओनी पाताळी बुडविले, तेथोनिया सोडविले नवचे प्राणी. अशा प्रकारची ही माया आहे महाराज. अभिमान तर महाराज सगळ्या शत्रूत माणसाचा शत्रू जर कोण असेल तर माया, अभिमान. हो, एवढा अभिमान वाईट आहे. हो, अहंकार ऐसा वैरी आणि आन नाही संसारी. बरं का. हो, म्हणून साधू संत म्हणतात लेकरा बाळाचा त्याग करू नका, पण अभिमानाचा त्याग केला की काम झालं. त्याग तरी ऐसा करा अहंकार. आता अभिमान म्हणजे काय आणि तो किती अवघड आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे आलो शोषित संकटे आणि मी हे माझे ओखटे आहे देवा. हो, कधी कधी साधू संत सांगत असतात खरं पाहिलं तर आपलं नाही, पण त्याला आपलं म्हणत बसतो. अशा नश्वर गोष्टीला माझं म्हणणं याला काय म्हणतात, अभिमान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. साधू संत एखादा असणारा मुद्दा समजावा याच्यासाठी दृष्टांत देतात. बरं, काही नाही, एक चांगलं घर होतं आणि त्या घरी दरोडा पडला महाराज. दरोडा पडला. दरोडा पडल्यानंतर त्या ठिकाणचा असणारा एक म्हाताऱ्यानं आपलं गप बसावलं. गुरुजी काय म्हणलं ते, काय नाही कुठं बी जा, मी तुम्हाला ओळखीलंय. आता ओळखीलंय म्हणल्यानंतर चोराले वाटलं आता काय उशीर लागत नाही, उद्याच आपण पकडल्या. त्याने महाराज म्हातारं घेतलं बरोबर, चोरी बी केली जे करायची ती, आणि लांब वनात नेलं, म्हातारं खलासच करून टाकलं. बरं, म्हणून काही वेळेला प्रसंग पाहून माणसानं वागलं. हा, तुम्ही फार मोठे आहात, पण एखाद्या संकटात सापडला तर म्हणे जावा आमच्यापाशी काय, आम्ही गरीब माणसं म्हणेच जा. बरं का. हो, पण जर हे नाही कळालं तर मग मोठ्या मोठ्याला प्राणाला सुद्धा मुकावा लागतं. अशा प्रकारची महाराज मारलं त्या चोराने म्हातार. आता करायला बरं वाटलं, पण पचवायला करणं अवघड नाही, पण पचविणं अवघड आहे. पण त्याच्यातला एक चोर म्हणला मला सगळं कळालं ह्याच्यातलं, आता हे पचवायचं कसं. काय ना म्हणला, जे पेट्यातलं अगोदर जेवढं सोनं नाणं आहे तेवढं काढून घ्या, पेट्या रिकाम्या झाल्या की ह्या मथाऱ्याची काय करा, खांडखुंड करा आणि पेटीत भरा. आणि आपल्या गावाहून रेल्वे जाती आणि ती हिथं तिथं नाही, एकदम जम्मू काश्मीरला जाती. ओगा आपलं चढायचं निमित्त करायचं आणि काही 100-50 किलोमीटर गेलो की आपलं काय करायचं, आपण उतरून जायचं. पेटी जाती आपशाच, आपल्यावर काही ताणच येत नाही. त्यांना राय पटली ना महाराज. मथाऱ्याचे त्या तुकडे केले, एका पेटीत भरले आणि रेल्वेत 4 जण बसले आणि एक सभ्यग्रस्त बसलेला होता महाराज. हो, चर्चा सुरू झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि गर्दी झाल्याबरोबर या आणि एकूणमेकाला संकेत केले, उतरले नाही. आता त्या सभ्यग्रस्ताला वाटलं हे येणारे ज्यांनी पेटी आणली
यांनीच पेटी आणली होती हे मला माहिती, पण पेटी हे विसरून गेले. त्याला वाटलं त्यांनी घेतली असेल, त्याला वाटलं त्यांनी घेतली असेल, हे विसरून गेले. पेटी भारी या. आता पेटी आपली म्हणायला काय हरकत नाही, आपलीच पेटी आता. हो, नाही नाही, माणूसच दिसाना. ज्यांनी अशा प्रकारे पेटी आणली ते माणूस दिसाना. आता ते निघून गेले, आपले म्हणायला काय हरकत आहे. आणि ते आलं ना त्याचं ठेशन, त्यानं बळच उचलून घेतली महाराज. आणि बळच उचलून घेतल्यानंतर काय सांगावं, पेटी उचलून खाली उतरल्याबरोबर पोलिसांनी विचारलं काय पेटीत. आता ह्याला माहितीच नव्हतं काय पेटीत म्हणून. हे चळवळल्याबरोबर पोलिसांनी ओळखले की ह्याच्यात काही का होईना काहीतरी, परंतु याच्यामध्ये सत्यत्व नाही. खरं सांग पेटी कुणाची, बरं का. ते म्हणला माझीच आहे, उगत घेतली का म्या. बळच उचलून म्हणायला लागला. काय हे सांगता येईना महाराज. खाली त्याला पेटी उतरायला लावली. खरं सांग आणखीन. पेटी माझीच आहे म्हणला. महाराज किल्ल्या काय वगैरे ह्याच्या नव्हतं, कुलूप तोडलं आणि त्याच्यात काय दिसलं त्यांना, बरं का. हो महाराज, ते दिसल्याबरोबर तर असा बदडीला ते धरून. खरं सांगा, त्यानं त्याला एक थोबाडी तरी हाणली होती का त्या म्हाताऱ्याच्या. काहीच केलं नव्हतं. फक्त काय म्हणला, पुढीलांचे ओजे आपल्या माता घेईजे तरी कान तटीचे धनो ठरा. जे आपलं नसतं त्याला आपलं बळच म्हणणं, बरं का. तर याला काय म्हणतात, अभिमान. आणि हा अभिमान माणसाला दुःख दिल्याशिवाय. हो, अहंकार नकरे उडविले, नेवणी पाताळी बुडविले, तेथोनिया सोडविले नवचे प्राणी, वासना धामीन पडली गळा. कधी माणसाला काम त्रास देतो, कधी लोभ त्रास देतो, बरं का, कधी अभिमान त्रास देतो. अशा प्रकारची ही माया माणसाला देवापर्यंत जाऊ देत नाही. इतकी अवघड आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि मायेतून अशा प्रकारे तरुण गेल्याशिवाय तर देवाचं दर्शन होत. हो, मग आता तरुण जाण्यासाठी साधनं अनेक आहेत, अनेक साधनं आहेत. पण काही साधनं युगपरती त्याला महत्व राहिलेलं नसतं. हो, आणि म्हणून अशा प्रकारे महाराज कलियुगातल्या लोकांचा अधिकार पाहिला आणि सर्व साधू संतांनी अशा प्रकारे साधकांना साधना सांगितली की सहज आचरण करता येण्यासारखी. तर ती साधना अभंगाची. हरिनामाचं स्मरण करा. हरी हे एक देवाचं नाव आहे. हरी अवतार सुद्धा देवाने घेतलेला आहे. कोणासाठी घेतलेला आहे आपल्याला माहिती, भागवत कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. गजेंद्रासाठी देवानं हरी अवतार हा घेतला, बरं का. हरी हे देवाचं नाव आहे आणि देवाच्या प्रत्येक नावाला अर्थ आहे. आपल्याला नाही एवढं काही. देवाला हरी का म्हणतात, त्याचं स्मरण केलं की आपल्या जवळचे सगळे पाप तो हरण करतो, म्हणून त्याला काय म्हणतात, हरी. सकल पापा ते सहारी, या लागी नाव बोली जे हरी. म्हणून तर ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरं का. देवाला कृष्ण म्हणतात. कमन म्हणतात कृष्ण, कसले बी विघ्न असू द्या, श्रद्धायुक्त अंतकरणानं त्याचं स्मरण केलं की त्या सगळ्या विघ्नाचं तो आकर्षण करतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतात, सकळ विघ्नाचे आकर्षण करिया नाव कृष्ण. हरी कृष्ण देवाच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे महाराज. आपल्या नावासारखा आपला काहीच अर्थ नाही आपल्याला. काही माणसाचं नाव असतं महाराज पंडित, पंडित असून कवा शाळाचा दरवाजा त्यानं बघितलेला, नाव काय त्याचं, पंडित. काही माणसाचं नाव असतं श्रीमंत, पण साऱ्या दुकानावर उधार्या, आणि नाव काय त्याचं, श्रीमंत. काहीचं नाव तुकाराम, ज्ञानेश्वर, आणि मंदिरात पत्ते पिशीत येतं. काही का होईना, पण ज्या अर्थी आईवडिलांनी आपलं नाव जर समजा ठेवलं तर त्या नावाला साजेस लय बदनाम होणार नाही एवढं का होईना, पण लक्ष दिलं पाहिजे का नाही. हेच ध्येय त्यांचं, आपल्या आईवडिलांचं. मग त्याला काही का होईना आपण असण्याप्रमाणे वाया जाणार नाही, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. तसं महाराज म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, काय होईल तेने माया जाळ तुटती. ही माया मोठी
किती अवघड आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं. सगळ्यात अवघड काय आहे तर ज्ञानोबाराय तर काय सांगा, फार मोठ्या वगावर म्हणतात. किंबहुना दुवाड माया नदी, पुढे अंगी तोडी माया जाळ, ऐसे नाही बळ कोणाशी. अशा प्रकारचा असणारा हा मायेचा प्रभाव आहे. असू द्या किती बी असणारी ती दुवाड, पण तुम्ही हरिनामाचं स्मरण करा. दिने माया जाळ तुटती. महाराज दुसरं साधन नाही का हो? महाराज म्हणतात साधन लई मटेल, पण योग परत आता त्याला महत्व राहिलेलं नाही. हे दुसऱ्या चरणामध्ये सांगा. बाकीचे साधन आहेत, पण योग परत्व त्याला महत्व राहिलेलं नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात, काही काळ बदलला की त्याला महत्व राहत नाही. बघा पूर्वीच्या काळामध्ये कुलकर्णी, देशपांडे हे लोक कुठं राहत होते? गडीवर राहत होते. काय गडीला महत्व होतं महाराज? गडी म्हणजे ते बुरुजच ना. म्हणजे प्रतिष्ठित माणसं त्या नगरीमध्ये कुठं राहायचे? गडीवर राहायचे. काळ बदलला, आता गडी हायता, पण आता त्या गडीवर कोण राहते? आता महुळ नाग नाही का? का काळ बदलला आता नाही का? आपणच पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये रेडिओला किती महत्व होतं महाराज. अहो कथा कीर्तन जर असलं तर रविवारी 10-5 माणसं एका ठिकाणी यायची आणि रेडिओवर रविवारी कीर्तन ऐकायचं. आता त्या रेडिओला काही महत्व राहिलंय का? नाही का? राहिलं नाही महत्व. बरं का, साधनच आहे ते, पण आता महत्व राहिलं नाही. कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, आणि कळालं तरी न घडे सर्वथा. हो, ईश्वराकडे जाण्यासाठी वैराग्य लागतं. आता वैराग्य राहिलं का? आता विवेक राहिला का? नाही का? इंद्रियाचा निग्रह राहिलाय का? आता नाही राहिला महाराज. असं म्हटलं जातं, किती इंद्रियाचा संयम परमार्थ करत असताना. बिहार राज्यामध्ये एक वाचस्पती मिश्र नावाचे एक साधू होते महाराज. ब्राह्मणाच्या घरचा माणूस. हो, पूर्वीच्या काळात लहानपणी लग्न व्हायचे. हो, लग्न झालं, पण आईला सांगितलं, आई ब्राह्मण कुळात जर मी जन्माला आलो तर काही अभ्यास झाला पाहिजे. हो, आणि महाराज अभ्यासाला गेले आणि अभ्यासाहून परत आले. अभ्यास झाल्यानंतर हो, आईला म्हातारपण आलेलं होतं. मग सुनाला बोलावून घेतलं, आणि ज्या अर्थी मी आता काशी सारख्या ठिकाणी मी शिकलो, पण ज्या अर्थी मी शिकलो त्या अर्थी मी एखादा का होईना साधूसाठी, साधकासाठी एखादा ग्रंथ लिहिला पाहिजे. आणि एवढंच करा आई, मी ग्रंथ लिहित असताना मला विघ्न येईल असं काही करू नका. आता त्या म्हातारीला वाटलं माझं वय तर झालेलं आहे, यांची तर सेवा व्हायला पाहिजे. मग बायकोला बोलून घेतलं त्यांच्या, आणि त्यांनी सांगितलं की हे जगाच्या उद्धारासाठी ग्रंथाची अशा प्रकारे लिखाण करायला लागली. बाई, त्यांच्या असणाऱ्या या पुण्यकर्मामध्ये फक्त आडवं यायचं नाही. ती म्हणली, आई साहेब काही हरकत नाही. आणि महाराज तिनं अशी सेवा केली, अशी सेवा केली, आणि ग्रंथ जवळजवळ सिद्धीला जात असताना एके दिवशी ती वात विजली महाराज. वात विजायला आणि त्यांनी वर तोंड करून बघितलं. कोण तुम्ही? बरोबर महाराज, कोण तुम्ही विचारल्यानंतर त्याने सांगितलं, मी तुमची धर्मपत्नी आहे. धर्मपत्नी? बापरे बापरे. हो, आणि आतापर्यंत तुम्ही मला आपल्या पतिपणाचा कसलाच हक्क मला तुम्ही म्हणला नाहीत, काही नाही. काय तुम्ही संयम बाळगला? काय तुमची मी सेवा करू? त्यांनी सांगितलं, आता वय आपलं 60च्या पुढं झालेलं आहे. आता एकच करा की आपलं नाव राहील असं काही का होईना करून द्यायचं. त्यांनी सांगितलं, दुसरं काही नाही, तुम्ही संयम बाळगला आणि म्हणून मी एवढा ग्रंथ लिहू शकलो. आणि म्हणून त्या ग्रंथाचं नाव भामती ठेवण्यात आलं. तिचं नाव काय होतं? भामती होतं. म्हणून त्या ग्रंथाला तिच्या असणाऱ्या संयमामुळं भामती अशा प्रकारचं असणारं नामकरण केलं. किती संयम. असं म्हटलं जातं की 14 वर्ष वनात राहून आपल्या भाऊजाईच्या मुखाकडं लक्ष्मणानं बघितलं नाही. हे विवेक वैराग्य का सगळ्यालाच असतं का महाराज? सगळ्यालाच असतं का? आणि म्हणून अशा प्रकारची ही साधना आता राहिलेली नाहीत. आणि म्हणून हेच साधन अशा प्रकारे सर्वांना उधळून नेणार आहे.
नानिक नका पडू गबाळाचे भरी, ते आहे थोरी भागवून. आयुष्याचं नुकसान होणार आहे, पदरात काही पडायचं नाही. आणि प्रत्येक साधनेच्या पाठीमागं निळोबराय म्हणतात विघ्न आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी न पौतियाच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आरभाटा, योगाभ्यासे रिद्धी सिद्धी रोदिता ती वाटा ओ. नाही का यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञानाभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. ऐसे मार्ग शोधिले नाना परी, पण नये प्रतीती मग सांडिले दुरी. म्हणून महाराज म्हणतात अनिक नका पडू गबाळाचे भरी, ते आहे थोरी नाव नाग. आता नामधारकांना काय करायचं हे तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. भावे तुळशी भावे तुळशी दोळ. भाव हा शब्द महत्वाचा आहे परमार्थामध्ये. परमार्थामध्ये विद्वत्तेला महत्व कमी, कलेला महत्व कमी, आणि कशाला महत्व जास्त आहे? हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. पण भावेशिवाय भक्ती. तुका म्हणे नाही भाव करीशी सेवान, ते काय देवा योग्य होशी. नाही का हो. म्हणून भावाची कारण मोक्षाचे साधन बोलिले. म्हणून जी जी कृती आपण करतो ती भावनेनं केली पाहिजे. किती भाव महत्वाचा आहे. साधू संतांनी आपल्या ग्रंथाचं नामकरण सुद्धा भाव शब्दाशी संबंधित केलं. भावार्थ दीपिका, भावार्थ रामायण. नाही का भाव महत्वाचा आहे. भाव जर नसेल तर केलेली साधना आपल्याला सध्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून भावे तुळशी दळ. नाही का तुळशीचं देवाला सगळ्या गोष्टी आवडतात बरं का. हो. तुळशी काष्टाची माळ आणि गळा घालावी निर. परमार्थ करत असताना तुळशीची माळ आपण गळ्यात काय केली पाहिजे? घातलीच पाहिजे बरं का. काही माणसं बऱ्याच वेळेला हो परमार्थात दिसतात पण माळकरी नसतात. माळकरी नसतात. नुकसान आपलं नाही पण नुकसान कुणाचं आहे? त्यांचं आहे. 10-10 वर्ष अशा प्रकारे परमार्थात असतात. पण परमार्थातले जे संतांनी सांगितले ते आपण करत नाही. हो. अहो मोठा नजराना घेऊन गेले होते शिवाजी महाराज. कुणाकडं? तुकाराम महाराजांकडे. त्यांनी सांगितलं हा नजराना जे तुम्ही आमच्याकडे पाठवला, दिवट्या छत्री घोडे आणि हे तो बऱ्यात न पडे. तुम्हाला असं वाटतं का की हा नजराना तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही प्रसन्न होऊ तुमच्यावर? आम्ही प्रसन्न व्हावं वाटतं का? काही करू नका. कंठी मिरवा तुळशी व्रत करा, मनवा हरीचे दास तुका म्हणे. आता पहिला काळ राहिला नाही महाराज. आता काय सांगावा. असं कानाला धरून मोठे मोठे माणसं सांगतात. ज्या मोठ्या माणसानं जर कथा कीर्तनाला बोलीला असलं तर आपले कीर्तनकार काय करते तर अर्धा घंटा ते माळकरी बी नसतं तरी त्यांचं गुणवर्णन करतात. काय सांगावं अशा प्रकारची स्थिती. आणि म्हणून हे थोरा मोठ्याला पसंत पडत नाही. आजही असे काही माणसं आहेत. अति उच्च माणसाच्या अशा प्रकारे पुण्यतिथीचा कार्यक्रम. पण बंडा तात्या म्हणले त्यांनी माळच घातली नव्हती, त्यांच्याबद्दल मी काय बोलू सांगा तुम्ही त्यांना. ते मोठमोठे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत पण त्यांनी माळकरी नव्हतेच तर मी त्यांच्याबद्दल बोलूच काय. तुम्ही मला काही जरी दिलं तरी मी नाही येणार. अशी काही माणसं आहेत महाराज. आणि त्यांच्यावर संप्रदाय चुलतोय खरं पाहिलं तर. विठ्ठल विठ्ठल. नामदेवराय म्हणतात जया गळा तुळशी माळ आणि तया भेटे घन. होता एकची स्नान कोटी तीर्थाचे मार्जन. एक स्नान केलं तर करोडो तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून माणसानं गळ्यात काय घातली पाहिजे? आपल्या वेळेचं सार्थक व्हावं वाटतं का? तर तुकाराम महाराज म्हणतात काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगास्थाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा. तुळशीला प्रदक्षिणा घातल्या स्टँडवर जाऊन परत येण्यात काही महत्व नाही बरं का. पण काहीच माणसं उगाच आंघोळ्या केल्या बरं का की स्टँडवर कुणीकड उगाच आलो होतो. अरे उगाच आलं आणि काम तर काही झालं
त्याच्यापेक्षा 10 जर तुळशीला प्रदक्षिणा घातल्या असतं तर वेळेचं सार्थक झालं असतं ना, नाही का? हो. आणि म्हणून अशा प्रकारे आजही तुळशीला एवढं महत्व आहे. कोटी रुपयाचं तुम्ही घर बांधलं, फक्त एकच चूक करा. काय चूक करा? अंगणात तुळस लावू नका. साधू संत म्हणतात त्याला तुम्ही घर म्हणा. हो. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाणा. आम्ही त्याला स्मशान भूमी म्हणणार. म्हणजे इतकं महत्व आहे महाराज तुळशीला. म्हणून भावी तुळशी दळ पाणी आणि जोडा हात. हात जोडा म्हणजे नम्र व्हा आणि केलेल्या चुकाचा देवाला परिहार द्या. देवा लय चुकलं माझं, कळालंच नाही मला काही. नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पोर. करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. असंग संग घडले अन्याय बहुत, अधर्म उपाय न कळे हित करावे ते काय नाही. आपापना घात करू शकतो झालो दावेदार. तू तव कृपेचा सागर उतरी पार. तुका म्हणा असं हात जोडून. असं तुम्ही जर अंतःकरणातून देवाला करुणा भाकली तर परमात्मा कसा आहे हे शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे तो कृपेचा सागर पार खुमाय देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे. तुम्ही नामस्मरण ही साधना केलं तर मग मात्र अशा प्रकारे या माया नदीमधून तुम्हाला तो तारून येईल. एवढंच फक्त नामस्मरण ही साधना करा. बाकीच्या साधना करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आणि जरी पडला तरी फार काही तुम्हाला मिळणार नाही. देव दयाळू आहे. अंतःकरणातून त्याची करुणा जर भागली तर देवाचा दयाळूपणा शास्त्रा पुराणानं वर्णन केलं आहे. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट करी धरून या. अशा प्रकारचा परमात्मा दयाळू आहे. काही भक्तांनी त्याची उपासना केली, महाराज त्यांच्या घरची बी कामं केली, नाही का? अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकट बहुते निवारिली. अहो एवढंच नाही, चोखोबराच्या स्त्रीचं बाळणपण देवाने करावा, नाही का? एवढंच नाही तर सावता महाराजाबरोबर खुरपू लागावं. काय नाही केलं देवानं. आपण पाहतो, आपण मला वाटतं 13 चरणाचा अभंग आहे. उंच नीच काही नेने भगवंत, दिसले भाव भक्ती देखोनिया. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी नरहरी सोनारा. घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे. गुरोबा काकांचे गाडगे घडले, नाही का? कोणाला खुरपू लागलं. एवढंच नाही तर चोखोबरायाच्या स्त्रीचं बाळणपण देवाने करावा. अशा प्रकारचा परमात्मा आहे. नामदेवरायाने या चोखोबरायाचं चरित्र 42 चरणाचा एक अभंगच लिहिलाय महाराज. हो. चोखोबराय शूद्र जातीत जन्माला आले. हो. जरी भौतिक गरिबी होती पण मनानं श्रीमंती होती. हो. मनानं ते श्रीमंत होते. ज्या अर्थी ईश्वरानं आपल्याला हा मनुष्य जन्म जर मिळाला, या देहाचं जे होईल ते होईल, प्रपंचाचं जे होईल ते होईल, पण भगवत भजन महत्वाचं आहे. हो. आणि म्हणून न करिता भगवत भजन ब्रह्मयाशी मुक्ती नव्हे जा. आणि येतं ज्ञानाभिमान पुसे कोण परमार्थी. म्हणून त्यांनी सतत अशा प्रकारे नामस्मरण करायचं. पण बऱ्याच वेळेला सगळे दिवस सारखे नसतात, नाही का? चोखोबरायाच्या स्त्री गरोदर आहेत, दिवसभरात आलेले आहेत आणि भजनामध्ये काहीच बदल नाही, बरं का? हो. आणि एके दिवशी बोलूनच गेल्या, हो महाराज, अहो भजन जरी असलं तरी पण घराकडे काही लक्ष द्यावं लागत आहे. घरात गहू नाही, तांदूळ नाही, काहीच नाही. आणि असं असतं का भजन? महाराज भजनात विक्षेप झाला, रागच आला. कुणाला? चोखोबरायाला. अरे साऱ्या ब्रह्मांडाची चिंता करतो आपण, काय चिंता करायची? पण बाई जातीला विश्वासच नाही. असं बोलून गेले आणि रागच आला. राग आला आणि गेले ना रुसून.
न पुसता गेला बहिणीच्या गावात आनंदी केशवा आळवीत. सकाळी उठून बघत्यात स्वयंपाक पाणी केलाय आणि नित्य निमुरकून येतील महाराज, पण नाही ना आले महाराज. हो, मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवलं, महाराज दिसले का? पण कुणीच म्हणे ना महाराज दिसले म्हणून. अरे बरोबर आहे, कारचं बोलणं आपल्याला अंगलट आलं. फायदा तर झाला नाही पण अंगलट आलं. देवाला मनोमन करुणा भागली, देवा चुकलं माझं, पण एवढंच करा, आता मालकाला आलेला राग आहे तेवढा नाहीसा करा आणि घराचा रस्ता दाखवा. माझ्या आयुष्यात मी पुन्हा 2 शब्दाचं एक वाक्य मी जन्मभर बोलणार नाही, महाराजांना म्हणणार नाही. कोणतं? आणा साखर नाही, साखर आणा, तेल नाही, आणा मी म्हणणारच नाही कधी. अहो पांडुरंगा आणा त्यांशी आता, न सांगे मी वार्ता संसाराची, मी कधीच म्हणणार नाही. अशी मनोमन करुणा भागलीन पोटात कळा निर्माण. ब्रह्मांडाच्या मालकाला काय कळत नाही. हो, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण. हो, अशा प्रकारचा परमात्मा. आणि मग रुक्मिणीला म्हणू लागले, अगं चोखोबरा भजनात दंग आहेत, घरी कुणीच नाही, आणि जातीस का तू? ते म्हणली, माय मी लक्ष्मी अशी कोणाच्या बी घरी जात नसते म्हणले. म्हणजे आता नाही गेलं तर मग मला जावं लागलं. ब्रह्मांडाच्या मालकाने बरं का चोखोबरायाचे असणार बहिणीचा वेश धारण केला. हो, आणि आले ना, चोखोबाची बहीण झाला बहिणीने आले दार उघडा आणि उभयता भेटले आनंदाने. आणि आले ते रुदन चोख्या कांते. चोखोबरायांच्या धर्मपत्नीच्या डोळ्याला पाणी आलं. हो, कमन वहिनी, कमन डोळ्याला पाणी आलं. अव तुमचे भाऊ रुसूनच गेले, रुसून गेले. माता भावाची कड घेऊन असं बोलायला लागल्या. हौस असते का रुसून जायला? तुम्ही काहीतरी म्हणला असताना वहिनी, माझा भाऊ उगाच कसा जाणार आहे? काही नाही बघा, एवढंच म्हणले होते. हो, आणि मग जरा थोडे शाब्दिक कानपिळी जरा चांगले. चाणाक्ष तुम्ही बायका अनिवार, अज्ञान भ्रतार तुमच्या गावी, तया लागी तुम्ही सांगता काम विरक्ताशी श्रम वाटतसे. दादा माझा शून्य आधीच हे श्रुत आणि होयाचे ते होत प्रारब्धेची. ज्या गोष्टी प्रारब्धात व्हायच्या ते होतच असतात, हे माझ्या दादाला माहितीये. म्हणून दादा माझा चिंता नाही करत, चिंतन करतो. पण तुम्ही बोललात, मग माझ्या घरला आला आणि मग अशा प्रकारे मला सांगितलं तुला 3 बोलविले. आणि वहिनी तुम्हाला जे अपेक्षित आहे, जे हवा आहे, ते मी सगळं घेऊन आले, आता चिंता करायची गरज नाही, असं आश्वासन दिलं. आणि नुसता स्पर्श केला, पुत्र झाला तिला, आनंद वाटला पांडुरंगा. आणि मग अशा प्रकारे भगवान परमात्मा स्वतः वार्ताहर झाले. आणि माझ्या दादाला मुलगा झाला, माझ्या दादाला मुलगा झाला. सगळे असणाऱ्या गल्लीमध्ये अशा प्रकारे वार्ता दिली. परत आल्या, लावून उठणे नाणी येले तिला, श्रमतीचा गेला सर्वांगाचा. पूर्वीच्या काळात बाळ जन्माला आलं तर 5वी करावं लागत होती म्हणा, ते लेकरा बाळांचा आशीर्वाद घ्यायचा. आता ती रीत काही राहिलीच नाही जवळजवळ आता कोणी, बरं का. आणि मग 5वी केली तिने आनंदाने, नाही का. घातले भोजन याती लागी, 13व्या दिवशी बाळ तो पाळणा, घाली तसे राणा वैकुंठीचा. आणि मग मात्र महाराज नाना प्रकारचे गाणी गाऊन अशा प्रकारे सेवा चालून 1 महिना झालं, 1 महिना. आणि मग चोखोबारायला आठवण झाली घरची. देवाला सगळं कळतं महाराज, बरं का. चोखोबारायला घरची आठवण झाली म्हणजे आता आपण इथं राहायची गरज. आणि मग अशा प्रकारे वहिनीला म्हणू लागले, बरं का, बाई वहिनी जाते आता. भावाच्या घरी राहायचं असलं तरी किती दिवस राहायचं त्याला मर्यादा आहे. काय म्हणतील माझं मला मालक, रागे भरतील मला धनी मागे. आता ब्रह्मांडाचा माग त्याला कोण मालक आहे महाराज? पण अभिनय करतो बरं का अशा प्रकारे. हो, आणि असं म्हणल्याबरोबर मग बाई 1 महिना माझी तुम्ही सेवा केली
आता घरधनी येतील तुमची बोळवण आणि मग तुम्हाला परवानगी. बाई वहिनी मला काही नग तुमचं, फक्त एकच करी जा, दादा माझा पारमार्थिक असल्यामुळं त्याच्या शब्दाला मान देत जा. मला तुमचं चोळी नग, मला काही नग. थांबा बाई आता शिवते मी चोळी, न लगे वनमाळी म्हणत असे. आणि पुसोनी सकळाशी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घरा लागी. आणि मग अशा प्रकारे गृहिणी म्हणू लागल्या, अव कोण्या रस्त्यानं आलात? ह्याच रस्त्यानं आलो. आणि मग बाई नाही का भेटल्या? बाई म्हणजे अगं माझी एकुलती एक बहीण, तिच्या घरी दारी खाणं पिणं सगळं, मग इथं दुसरी कोण? अहो तुमची बहीण माझी 1 महिना सेवा केली, आणि मी जर लबाड म्हणत असेल सगळ्या आपल्या गल्लीला विचारा तुम्ही. आणि खरंच विचारलं ना, हो दादा तुमची बहीण इथंच होती. मग अनुमानानं ओळखीलं, ब्रह्मांडाच्या मालकाला माझ्यासाठी काय व्हावं लागलं माझी. आणि मग डोळ्यातून पाणी आलं. असा परमात्मा भक्ताशी संकट पडून देव, घाली तसे धाव त्यांच्या काजा. असा हा दयेचा सागर आहे. देव कधीच म्हातारा होत नसतो, फक्त आपली श्रद्धा काय आहे. म्हातारी असल्यामुळं आपल्याला त्याचं दर्शन होत. पण जर श्रद्धेनं जर सेवा केली तर परमात्मा अशा प्रकारे नाना प्रकारचे संकट आपल्यावर जर आले तर निवारण करतो. आणि हे अनुमानानं ओळखावा लागतो. विठ्ठल आता देव आपल्याला मायेतून मुक्त करतो. म्हणजे कसा करतो? तर भक्ताला एक प्रकारचं तो ज्ञान देतो आणि भ्रमातून मुक्त करतो. जीवाला जन्म मरण हे भ्रमानं लागलं असं साधू संत सांगतात. बरं काय? म्हणून बघा कधी बी जीवाला मरण नाही का, जीवाला मरण आहे का? म्हणून माणसं काय म्हणतात, जीव मेला म्हणतात का गेला म्हणतात? गेला का म्हणतात? कारण जीवाला काय नाही, मरण नाही. आता जीव कुठं गेला? त्यानं मरायच्या टायमाला जे चिंतन केलं त्या ठिकाणी गेला. मग त्यानं काही अशा प्रकारे चांगलं चिंतन जन्मभर केलं नसतं तर मरायच्या टायमाला कुठलं येतं मग चांगलं चिंतन? कारण सिद्धांत आहे, एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची, आणि मरणे जया जे आठवे तो ते गती ते पावे. आणि म्हणून जन्मभर तालीम करावं लागते. कशाची? देवाच्या ध्यानाची, देवाच्या भजनाची तालीम केली तर अंत समयाला त्याचं ध्यान होणार नाही. झालं तर मग जिथं केलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बस मग जिथं वासना असेल, मग किती बी असणारा तपोनिधी जरी असला तरी मग मात्र अशा प्रकारे चुकली वर्म. मग देव अशा प्रकारे भ्रमातून त्याला अशा प्रकारे काढतो. काय भ्रम आहे? हो, त्या पोपटाचं उदाहरण घेऊन ज्ञानोबा समजून सांगतात. पोपट नाही का, पोपट स्वच्छंदानं अशा प्रकारे उड्डाण करत असतो. पण पोपटाला धरणारे सुद्धा काही पारधी लोक असतात. मग ते काय करतात, एक योजना आखतात ते महाराज. पोपटाला काय आवडतं, मग जे आवडतं ते त्याला दिसावा असं नियोजन करतात. हो, डाळिंब, जांब, हरभऱ्याची डाळ, जे आवडतं ते. आणि मग हे दिसल्यानंतर तो जर आला तर त्याला एक घातक अशा प्रकारचं आयोजन करतात. एका असणाऱ्या लाकडामध्ये एक नळी फिरकी ठेवतात ते. हो, आणि त्या नळीच्या नेमकं खाली एक पाण्याचं पातेलं ठेवतात. मग ते दिसल्याबरोबर तो येतो, पण आता कुठं आधार घेऊन असणार हे खावा म्हणून त्याला ती नळी दिसते. महाराज त्या नळीवर बसतो. तो बसल्याबरोबर त्याचे होतात वर पाय, आणि खाली काय होतं त्याचं असणार डोकं होतं. डोकं खाली झाल्याबरोबर त्याला त्या पाण्याच्या पातेल्यामध्ये एक पोपट दिसतो. आता ते पोपट असतो का पोपटाचं काय असतं ते प्रतिबिंब असतं, पण भ्रमानं त्याला काय दिसतो, तो पोपट दिसतो. आणि तो म्हणतो, हे माझ्या अगोदर जो पोपट पडला त्यानं नालायकपणा केला. हो, कसा नालायकपणा केला? ह्या नळीला त्यानं उगाच सोडलं. खरं तर ह्या नळीला त्यानं पक्क धरून जर बसला असता तर ते पाण्यात पडला नसता. आता पहिल्यांदा चूक केली, पण आपण आता ती चूक करायची नाही. हो, कारण मी ही नळी सोडली की मी सुद्धा आणखीन पहिल्यासारखा पाण्यात पडणार आहे.
आता ह्याचं हे खरं आहे का भ्रम आहे त्याचा? हे त्याचा भ्रम आहे सगळा, नाही का? महाराज म्हणतात, जैशी शुकाचे नि अंग भारे, नळिका भोवी नली, तेरी मोहरे तेने उडावे, परी न पुरे मन शंका, वायाची मान पिळी, आटुये ही आवळी, टिटा तो नळी धरून ठाके, मने बांधलो मी फुडा, आयशिया भावनेचिया पडे खोडा, मग मोकळी पायाचा चवडा गोविया तिथे. ऐसा काजी विना तुडला, नाही का? त्याला कुणी बांधलं होतं का? असं तो भ्रमानं बांधल्या गेला आणि पारद्याच्या हाती गेला. हो, तसं तुम्ही अशा प्रकारे मुक्त आहात. फक्त एकच काम करा, न मना देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. अशा प्रकारे संत देव आपल्याला अशा प्रकारे त्या भ्रमातून मुक्त करतो आणि जीव मुक्त होतो. त्याच्यासाठी पण मात्र काय करावं लागतं? श्रद्धायुक्त अंतकरणानं भजन करावा लागतं. श्रद्धायुक्त अंतकरणाने भजन करावं लागतं. भजन करावं असं मंडपात येणाऱ्या प्रत्येकालाच वाटतंय महाराज. फक्त काय चुकत या? काही नाही, हे 4-2 हाताखालचे काम आहेत, तेवढे एकदा काढले की मग आपल्याला काय करायचं? भजनच करायचं. मुलगा आता डिप्लोमा होल्डर झालाय, तो एकदा का कुठं रांगेला लागला, त्याचं एकदा का लग्न केलं, त्याला एकदा का फलाट घेऊन दिलं, ते एकदा का त्याला बांधून दिलं. आता हे सगळे काम 2-2 दिवसाचेच आहेत, नाही का? आता त्याला लहानाचं मोठं करायला 50 वर्ष तर गेले, आणि 50 वर्षापुढचं जे आयुष्य असतं, 50 वर्षाच्या अगोदर माणूस सहज पोत उचलित या, आणि एकदा का 50 वर्ष झाले पहिल्यानंतर यमा घरचे पाहुणेच कोणते तरी हळू येते, हळू शुगर बीपी, नाही का? आणि हळू पाहुणा आलं, त्या पाहुण्याला म्हणलं तुम्हाला केव्हा जायचंय? ते म्हणतात आम्हाला तसं जायचं नाही, ज्याच्यासाठी आलो. हो, म्हणून वैद्यक शास्त्र एवढं जरी प्रगत झालेलं असलं तर हे रोग एकदा लागले की कायम काही महिन्यात 2 महिन्यात दुरुस्त का होते. तर 5,000चं जरी इंजेक्शन दिलं तरी एकदा शुगर झाली, लाखाचं इंजेक्शन जरी निघालं तरी माणसं लाखाचं इंजेक्शन घेतील, पण शुगर एकदा झाली की पुन्हा मरुस तर. म्हणून जो काळा शेदुरी ठेला, तव तू हरी गुण गाय. संतांनी आग्रहानं आपल्याला सांगितले, आपण ते साधन आपण करण्याची सुद्धा आपल्यामध्ये काय आहे? फक्त आपल्याकडे प्रमाद एवढाच आहे, उद्या करीन, परवा करीन, त्याच्यानंतर करीन. पण एक गोष्ट आहे, देवानं जी दिलेलं आयुष्य त्याच्या पुढे एक क्षणाचं सुद्धा कोणाला जास्त मिळत. एक गोष्ट आहे, एवढी चंचल असणारी लाईट, पण शास्त्रज्ञांनी तिला सुद्धा असणारं टिकून ठेवण्याची एक बॅटरी तयार केली. बॅटरी चार्जिंग झाली की लाईट काही घंट्यापुरती का होईना बरं राहते. पण एक आहे, झोपेत सुद्धा आयुष्य जे जायचं ते जातच. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महासुहिताचा घोर वहा ध्यानी रहा. खंदारकर महाराज एक गोष्ट सांगायचे. महाराजांनी म्हणायचं एका माणसाला घोडं घ्यायचं होतं. घोडं, तो म्हणला घोडं ते घ्यायचंच म्हणला, पण घोड्याला लागणाऱ्या गोष्टी अगोदर घेऊ म्हणला. हो, बस लगाम घेऊ, रिकिबी घेऊ, वरचा साज घेऊ, एखादं पोत हरभऱ्याचं घेऊ, नाही का? एवढंच नाही म्हणला, निवारा बी बांधून पुन्हा काय करू? घोडं घेऊ. त्यानं अगोदर घोड्याला लागणाऱ्या गोष्टी महाराज इतक्या उल्हासाने घ्यायला लागला, आणि जेवढे पैसे होते तेवढे संपून गेले, आणि घोडं घ्यायला पैसा राहिला. एकदा आयुष्य गेलं रे गेलं, ते पुन्हा काही केलं ना परत येत
आयुष्याला महत्व द्या. काही असू द्या, वेदशास्त्र सांगतंय 50 वर्षामध्ये आपला संसाराचा पेपर सुटलाच पाहिजे. काय झाला पाहिजे? पण अतिशिक्षणानंतर एवढं कड लावली महाराज. आताच्या काळात डॉक्टर इंजिनियर झालेल्या असणाऱ्या, बोलू का नको, 25 ते 30 वर्षाला आई होत्यात. किती वर्षाला? 30 वर्षाच्या पुढं, बरं का. हो, मग आता ही आजी आहे की आई आहे हे कळायला आमच्या पायावर उभं राहायचं, आमच्या पायावर उभं राहायचं, आमच्या पायावर उभं राहायचं. पण असं आहे, देवानं जे दिलेलं आई होण्याची जी एक क्षमता आहे, त्या क्षमतेमध्ये आई झाली. बरं का. बरं, आई झाली म्हणजे नुसतं भागलं का? त्याचं संगोपन करायचं, त्याला लहानाचं मोठं करायचं. आणि हे सगळं करून फक्त गृहस्थी जीवन एवढाच काय आश्रम आहे का? आपल्याला पुढच्या आश्रमात प्रवेश करायचा आहे, नाही का? या सगळ्या गोष्टी वेदानं सांगितल्या आपल्याला, नाही का? काही जरी झालं तरी 25 वर्षाच्या आत 2 मुलाची आई होणं ही जाणकार असणारी संस्कारयुक्त घराण्यातली मुलगी म्हणायची. बरं का. पुढच्या आयुष्यामध्ये म्हणलं की सगळीच पुढची इमारत काय होती? 60 वर्ष गेले, 65 वर्ष गेले तरी त्याला त्याच्या पायावर उभा राहायला काय मिळत नाही. ते पायावरच त्याच्या उभा राहत नाही का? तर तो झाला 35व्या वर्षी. ते केव्हा काय करणार आहे? बरं, आपण त्याचं सगळं रांगेला लागल्यानंतर पुन्हा आपण परमार्थासाठी कुठं वेळ मिळतो, नाही का? म्हणून ज्याला आपलं भरं व्हावं वाटतं त्यानं कोणाचं ऐकं जाऊ नये. यंत्रयुगात राहायचं असलं तरी कोणाचं बी ऐकून जमतं का? शास्त्र म्हणेल सांडावे तरी राज्यही तृण मानावे, आणि जे घेववी ते न म्हणावे विषय विरुद्ध. या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा तेने वेदाच्या निरोपा आनंद केली. वेद म्हणतो 50 वर्ष झाले, बस गृहस्थी जीवनाचा पेपर सुटला पाहिजे. 4 राईच्या गोष्टी सांगायच्या आणि आपला परमार्थ करायचा आहे, बरं का. म्हणून जगामध्ये आपल्याला सुखी राहावं असं वाटत असेल तर ज्ञानोबरायापासून निळोबारायापर्यंत जे संत झाले त्यांचा ग्रंथाचा आश्रय करायचा, त्या पद्धतीनं वागायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं. एकच पर्याय, एवढ्या पर्यायाशिवाय दुसरा पर्याय या जगामध्ये तरी नाही. आणि म्हणून आता आपण ठरवायचं, आंघोळ झाली रे झाली, काही असू द्या, 100 काम असतील, पण पहिलं काम 100 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या पारायण करायच्या, आणि 2 ओव्या का होईना पाठांतर करायच्या. कारण हे ग्रंथ थोडे तरी पाठांतर केल्याशिवाय ध्यानी मनी राहत नाही. आणि दिलेली वेळ ही कधी अशा प्रकारे वाया जात. या ग्रंथासाठी जर वेळ दिली तर तुम्हाला ते समृद्ध बनवल्याशिवाय राहत नाही, कारण तसा आशीर्वाद यांना. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी ये दृष्ट अदृष्ट विजय हो आवेजी. हे शब्द कसे खोटे होणार आहेत? पण काही माणसं म्हणतात महाराज आम्हाला मरायच सवड नाही, काही म्हणतात आम्हाला कळतच नाही. अहो, कळत जरी नसलं तरी कळत कळत कळल ना. आणि नाही कळालं तर संजीवन समाधी ज्यांची त्यांना म्हणा ना, माऊली आम्ही 100 ओव्या पारायण केल्या पण काहीच कळालं नाही, तो एकच करा, आम्हाला धनद्रव्य देऊ नका, पण ही ओव्या कळावत असं काहीतरी आम्हाला डोकं द्या. ते करतील ना, पण कोण रडतो त्याच्यासाठी? साधू संत आपल्या उद्धारासाठीच अशा प्रकारे अवताराला आले, पण आपल्या डोळ्याला तितकं पाणी जर आलं तर आपले असणारे ते शब्द कानावर घेणार आहे. असो, तेव्हा आज सप्ताहाचा आरंभ आहे. आता श्रद्धायुक्त अंतकरणानं या 8 दिवसामध्ये, बरं का, उपासना करणं आणि आपलं मन निर्मळ करणं हे आपलं काय आहे मुख्य कर्तव्य. सप्ताह म्हणजे सांघिक परमार्थ आहे. हो, 7 दिवसामध्ये सगळ्यामध्ये जर ठरवलं तर पारायण होईल. आणि सप्ताह झाल्यानंतर मग म्हणा तुम्ही आम्ही पारायण करू, महाराज होतच नाही. हो, एकट्या दुकट्याला होत नाही. वाघाची शिकार करायची म्हणलं, हो, लयमटे माणसाने नुसतं हमळा केला तरी वाघ पळून जातो. बरं का, हमळा नुसता केला तरी वाघ जसा पळून जातो, तसे एकदा सांघिक परमार्थाला सुरुवात झाली, महाराज कवा 300 ओव्या झाल्या कळत नाही, कवा 500 ओव्या झाल्या कळत नाही. एकटं घेऊन तर बघा तुम्ही 500-300 ओव्या होतच नाहीत माणसाच्या. म्हणून आलेली संधी आता दौडायची. तेव्हा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या विश्वनाथाच्या चरणी समर्पण करून आपण एकदा त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली